सर्वांना नमस्कार. क्लास 11th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 10 सिंगल एंट्री सिस्टीम, पेज नंबर 333, पेज नंबर 333 वर हे प्रकरण आहे. लेक्चर नंबर 1, Introduction, difference between single entry system and double entry system, preparation of statement of affairs, preparation of statement of profit and loss account, etc. Next, तर या प्रकरणामध्ये सिंगल एंट्री सिस्टीममध्ये आपण पेज नंबर 333 वर कंटेंट्समध्ये 10.1 इंट्रोडक्शन अँड मीनिंग ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम, एकल नोंद पद्धत, हिशोब ठेवण्याची एकल नोंद पद्धत, 10.2 डिफरन्स बिटवीन सिंगल एंट्री सिस्टीम अँड डबल एंट्री सिस्टीम, म्हणजे एकल हिशोब नोंद पद्धत आणि हिशोबाची द्विनोंद नोंद पद्धत यातील फरक, प्रिपरेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे घडामोडीचे किंवा उलाढालीचे जे पत्रक आहे त्याला आपण म्हणतो स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. अफेअर्स म्हणजे घडामोडी. त्यानंतर 10.4 प्रिपरेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस, नफा किंवा तोटा पत्रक. 10.5 ॲडिशनल इन्फॉर्मेशन, जमा अधिक करणे किंवा समायोजन ॲडजस्टमेंट्स, त्यामध्ये 1 ॲडिशनल कॅपिटल, 2 ड्रॉइंग्स, 3 डेप्रिशिएशन ऑफ फिक्स्ड ॲसेट, 4 बॅड डेब्ट्स, 5 रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स RDD, 6 अंडर व्हॅल्युएशन अँड ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटी, 7 इंटरेस्ट ऑन लोन, 8 इंटरेस्ट ऑन कॅपिटल, 9 इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, 10 आउटस्टँडिंग अँड अनपेड एक्सपेन्सेस अँड प्रिपेड एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स, अनएक्सपायर्ड एक्सपेन्सेस इत्यादी. यामध्ये आपण विद्यार्थी शिकणार आहे. या प्रकरणामुळे त्यास माहिती होणार आहे. Students are able to understand the meaning of single entry system. Students are able to distinguish between single entry system and double entry system. फरक समजेल, एकल नोंद पद्धत काय आणि हिशोबाची द्विनोंद पद्धत काय. Students are able to prepare opening and closing statement of affairs and statement of profit or loss ऑफ सेल ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न, म्हणजे एकल व्यापाऱ्याचे जी संस्था आहे त्यासंबंधी ज्या ॲडजस्टमेंट आहेत ते आपण यामध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट, तर इंट्रोडक्शन आपण आता पाहूया. या प्रकरणाची इंट्रोडक्शन पेज नंबर 333. तुम्ही पण त्या पुस्तकामध्ये या पेजवर टॉपिक लेक्चर ऐकत असताना पाहायचं आहे. इंट्रोडक्शनमध्ये ओळख, प्रस्तावना. वी हॅव स्टडीड डबल एंट्री सिस्टीम ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न in previous chapters. Now in this chapter we are going to learn single entry system of sole trading concern only. In ancient times there was no scientific method of recording business transaction. म्हणजे पूर्वीच्या काळी हिशोब ठेवण्याची शास्त्रीय पद्धत नव्हती.
दे वेअर मेंटेनिंग रेकॉर्ड्स ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन बाय देअर ट्रॅडिशनल मेथड. आणि त्या काळामध्ये पारंपरिक हिशोब ठेवले जायचे. सिंगल एंट्री सिस्टीम कॅन बी युजफुल सुटेबल फॉर स्मॉल साईज बिझनेस. आणि एकल नोंद हिशोबाची जी पद्धत आहे ती छोट्या व्यवसायासाठी उपयुक्त होती. व्हेअर द नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन आर स्मॉल. आणि त्यावेळेस व्यवहारांची संख्या देखील कमी होती, लोकसंख्या कमी होती, पारंपरिक पद्धती होत्या आणि व्यवहार हे कमी प्रमाणात केले जायचे. सिंगल एंट्री सिस्टीम इज नॉट अ पर्टिक्युलर सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. तसं पाहिलं तर एकल हिशोब नोंद पद्धत ही एक नॉट अ पर्टिक्युलर सिस्टीम ऑफ अकाउंटिंग म्हणजे ही एक पद्धतशीर आणि शास्त्रोक्त पद्धत नाही आहे. रॅदर इट इज डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीममध्ये जे पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट जे रूल्स, रेग्युलेशन्स, प्रिन्सिपल्स आहेत ते या सिंगल एंट्री सिस्टीममध्ये नाही. आपण कुठेही हातावर मोबाईल नंबर लिहून घेतो, एखाद्या कागदावर लिहितो, बेंचवर लिहितो, भिंतीवर लिहितो, दगडावर लिहितो, डायरीमध्ये कुठंतरी आपण नोंद करतो. कशी नोंद करतो त्याला आपण कुठली पद्धत अशी वापरत नाही की हे योग्य आहे पद्धत लिहिण्याची, हिशोब ठेवण्याची किंवा लिखाणाची, हे आपण पाहत नाही. त्यामुळे ही शास्त्रोक्त पद्धत नाही डबल एंट्री सिस्टीमसारखी. दिस सिस्टीम इज ॲन इनकम्प्लीट अँड अनसायंटिफिक फॉर्म. सिंगल एंट्री सिस्टीम ही एक अपूर्ण आणि अशास्त्रीय पद्धत आहे. तिला नियम नाहीत. इट इज नॉट अ सायंटिफिक अँड ॲक्युरेट सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. आणि सिंगल एंट्री सिस्टीम ही एक शास्त्रोक्त पद्धत नाही, ॲक्युरेट नाही, नंतर योग्य पद्धत नाही, ही परिपूर्ण हिशोब ठेवण्याची पद्धत नाही. तर ही एक कशी पद्धत आहे तर ही हिशोब ठेवण्याची ही जी पद्धत आहे तर ही पद्धत आहे पूर्णतः अपूर्ण आणि प्रॉपर नाही, अयोग्य आहे आणि याच्यामध्ये शास्त्र आणि नियम दिलेले नाहीत. नेक्स्ट आता आपण पाहू मीनिंग ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम. अंडर दिस सिस्टीम, या सिस्टीममध्ये कॅशबुक अँड पर्सनल अकाउंट्स ऑफ डेटर्स अँड क्रेडिटर्स आर मेंटेन. या मेथडमध्ये आपण फक्त रोकड व्यवहार आणि वैयक्तिक खाते, ऋणकोचे आणि धनकोंचे आपण ठेवतो. रिअल अँड नॉमिनल अकाउंट्स आर नॉट मेंटेन. यामध्ये आपण प्रॉपर्टी अकाउंट आणि नामधारी खाते आपण यामध्ये मेंटेन करत नाही. डबल एंट्री सिस्टीमसारखे आपण यामध्ये अकाउंट मेंटेन करत नाही. सिंगल एंट्री सिस्टीम हॅज नो प्रॉपर सेट ऑफ रूल्स टू बी फॉलोड. डेफिनेशन आता आपण पाहूया डेफिनेशन. एक दोन डेफिनेशन आहेत. एक आहे कोहलर डिफाईन्स सिंगल एंट्री सिस्टीम. म्हणजे कोहलर यांच्या मते एकल हिशोब नोंद पद्धत म्हणजे काय तर पहा व्याख्या. अ सिस्टीम ऑफ बुक कीपिंग इन विच ॲज अ रूल ओनली रेकॉर्ड्स ऑफ कॅश अँड ऑफ पर्सनल अकाउंट्स आर मेंटेन. इट इज ऑलवेज इनकम्प्लीट डबल एंट्री व्हॅरिंग विथ द सर्कमस्टन्सेस. म्हणजे ही सिंगल एंट्री सिस्टीम ही एक जी पद्धत आहे हिशोब ठेवण्याची, जमा खर्च ठेवण्याची, यामध्ये फक्त आपण कॅश अँड पर्सनल अकाउंट्स एवढेच अकाउंट आपण काय करतो मेंटेन करतो. आणि म्हणून ही पद्धत परिस्थितीनुसार आपण काय करतो तर त्यामध्ये कुठेही केव्हाही आपण कधीही कुठल्याही प्रकारे आपण यामध्ये वहीमध्ये जमा खर्च लिहून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून ही एक अपूर्ण हिशोब ठेवण्याची पद्धत आहे. दुसरी व्याख्या आपण बघूया कार्टर यांच्यामध्ये. कार्टर हॅज डिफाईन्ड सिंगल एंट्री ॲज डेफिनेशन मेथड ऑर व्हरायटी ऑफ मेथड्स
employed for the recording of transactions, which ignores the twofold aspects and consequently fails to provide the businessman with the information necessary for him to able to ascertain his financial position. ही जी मेथड आहे ही मेथड विविध यामध्ये पद्धती वापरतो. यामध्ये व्यवहारांची नोंद वेगवेगळ्या प्रकारे करतो. यामध्ये आपण टू फोल्ड इफेक्ट्स डेबिटेड अँड क्रेडिटेड, वन अकाउंट इज डेबिटेड अँड अदर अकाउंट इज क्रेडिटेड हे आपण इग्नोर करतो. आणि म्हणून ही जी मेथड आहे कॉन्सिक्वेंटली फेल्स टू प्रोव्हाइड द बिझनेसमॅन विथ द इन्फॉर्मेशन नेसेसरी टू हिम टू बी एबल टू असर्टन हिज फायनान्शियल पोझिशन. आणि व्यवसायाची आर्थिक परिस्थिती जर आपल्याला नेमकी पाहिजे असेल तर या सिंगल एंट्री सिस्टीममुळे आपणास अचूक आकडेवारी, अचूक माहिती, अचूक इन्फॉर्मेशन मिळत नाही, कारण ही एक इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण हिशोब ठेवण्याची पद्धत आहे. नेक्स्ट आता आपण पाहूया डिफरन्स बिटवीन सिंगल एंट्री सिस्टीम अँड डबल एंट्री सिस्टीम. तर हा जो फरक याच्यामध्ये दिलेला आहे ते तुमच्या अभ्यासासाठी आपल्याला हा फरक पाहायचा आहे. तर आपण फरक पाहूया. डिफरन्स बिटवीन सिंगल एंट्री सिस्टीम अँड डबल एंट्री सिस्टीम. सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे जमा खर्च हिशोब ठेवण्याची एकल पद्धत आणि डबल एंट्री सिस्टीम म्हणजे हिशोब ठेवण्याची ही द्विनोंद पद्धत. आपण पाहूया पॉईंट्स सिंगल एंट्री सिस्टीम, डबल एंट्री सिस्टीम. 1. ड्युअल ॲस्पेक्ट. सिंगल एंट्री सिस्टीम. अंडर दिस सिस्टीम ईच ट्रान्झॅक्शन इज नॉट रेकॉर्डेड विथ ड्युअल ॲस्पेक्ट. यामध्ये दोन घटक नसतात. डबल एंट्री सिस्टीम. अंडर दिस सिस्टीम ईच ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड इन ड्युअल ॲस्पेक्ट. Accounts. Single entry system. Under this system, personal accounts and cash accounts are maintained. Real and nominal accounts are not maintained. Double entry system. Under this system, personal, real and nominal accounts are maintained. Trial balance. Teris Patrak. Single entry system. Under this system, trial balance cannot be prepared because of incomplete information of accounting. Arithmetical accuracy of the accounting cannot be verified. Double entry system. Under double entry system, trial balance can be prepared. Therefore, arithmetical accuracy of the books of accounts is verified. 4. Profit or loss. Single entry system. Under this system, profit and loss account is not prepared to find out the net profit or net loss. Double entry system. Under this system, profit and loss account is prepared to find out net profit or net loss. Balance sheet. Single entry system. Under this system, only statement of affairs is prepared. म्हणजे घडामोडीचे पत्रक बनवले जाते. Balance sheet is not prepared. But double entry system. Under this system, to find out correct financial position, balance sheet is prepared in double entry system. Next. Six. Utility. उपयोगिता. Single entry system is only useful to small business concern. छोट्या व्यवसायांसाठी. Double entry system is useful for all types of business concern. म्हणजे छोट्या व्यवसायापासून मोठ्या व्यवसायापर्यंत. 7 रूल्स. नियम. सिंगल एंट्री सिस्टीम डज नॉट फॉलो एनी अकाउंटिंग रूल, बट डबल एंट्री सिस्टीम फॉलोज अकाउंटिंग रूल्स. 8. ॲथॉरिटी. ॲथॉरिटीमध्ये म्हणजे अधिकृत पद्धत. द गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज डू नॉट कन्सिडर दिस सिस्टीम ॲज ऑथेंटिक. म्हणजे गव्हर्नमेंट सिंगल एंट्री सिस्टीम अधिकृत धरत नाही. बट द गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज कन्सिडर दिस सिस्टीम ॲज ऑथेंटिक. 9. एक्सपेन्सिव्ह. Single entry system is less expensive because
time and labor involved is less. Double entry system is expensive compared to single entry system. Financial position 10. आर्थिक परिस्थिती. With the help of statement of affairs, we can understand the estimated financial position of the business. And double entry system, balance sheet ताळेबंद पत्रक is prepared to give true and fair financial position of business. Next. आता आपण पाहणार आहोत प्रिपरेशन ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. पेज नंबर 335. 10.3 प्रिपरेशन ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. ओपनिंग म्हणजे आरंभीचे आणि क्लोजिंग म्हणजे वर्षाच्या अखेरचे. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचे घडामोड पत्रक आणि वर्ष संपतानाचे घडामोड पत्रक. यामध्ये टू फाइंड आउट द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस अंडर सिंगल एंट्री सिस्टीम फॉलोइंग स्टेटमेंट्स आर प्रिपेअर्ड. 1. आपणास परीक्षेसाठी हे बनवायचं आहे. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स 1. 2. क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स 2. 3. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस म्हणजे नफा तोटा त्याचं पत्रक. आता आपण पाहूया पहिलं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे काय. तर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे व्यवसायाचे त्या वर्षातील ओपनिंग सुरुवातीचे किंवा वर्षाअखेरचे घडामोड पत्रक, उलाढालीचे पत्रक. उलाढाल व्यवसायामधील उलाढाल, 12 महिन्यामधील उलाढाल. तर त्यामध्ये आपण पाहूया स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपणास बनवायचं आहे. अ स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज स्टेटमेंट ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. तर यामध्ये सुद्धा काय असतं, स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये काय असतं की यामध्ये 4 कॉलम असतात. 4 कॉलम असतात आणि डाव्या बाजूला असतात लायबिलिटी आणि उजव्या बाजूला असतात ॲसेट्स. म्हणजे हे एक प्रकारचं स्टेटमेंट आहे. लेफ्ट हँड साईडला लायबिलिटीज आणि राईट हँड साईडला ॲसेट्स. म्हणून अ स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज अ स्टेटमेंट ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. इट इज ॲज गुड ॲज बॅलन्स शीट. हे बॅलन्स शीट ताळेबंद पत्रकाप्रमाणेच असते, पण याचं नाव असतं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, बॅलन्स शीट नाही. राईट हँड साईड इज यूज फॉर रेकॉर्डिंग ॲसेट्स अँड लेफ्ट हँड साईड इज यूज रेकॉर्डिंग फॉर लायबिलिटीज. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज प्रिपेअर्ड अंडर द सिंगल एंट्री सिस्टीम in order to find out the amount of opening or closing capital of the business. म्हणजे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स का बनवायचं, तर आपल्याला वर्षाच्या सुरुवातीचे गुंतवलेले भांडवल आणि वर्षाच्या शेवटी आपलं क्लोजिंग कॅपिटल, अखेरचे भांडवल, व्यवसायातील भांडवल प्राप्त माहिती मिळण्यासाठी स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवावे लागते. द डिफरन्स बिटवीन द टोटल ॲसेट्स अँड टोटल लायबिलिटीज इज कन्सिडर ॲज द अमाऊंट ऑफ कॅपिटल. आणि म्हणून येथे आपण सूत्र वापरणार आहोत, कॅपिटल बरोबर ॲसेट्स मायनस लायबिलिटी. म्हणजे भांडवल बरोबर संपत्ती वजा देणी, एनी वजा देणी. आपल्याला या वजाबाकीमधून मिळेल कॅपिटल आणि मग ते असेल ओपनिंग किंवा क्लोजिंग कॅपिटल असेल. नेक्स्ट. आता आपण पाहणार आहोत ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचे व्यवसायाचे
उलाढाल पत्रक किंवा घडामोडीचे पत्रक. हे सुद्धा कसं असतं, बॅलन्स शीट प्रमाणेच असतं. बॅलन्स शीट प्रमाणेच असतं. उजव्या बाजूला ॲसेट्स, डाव्या बाजूला लायबिलिटीज. ॲसेटची बेरीज करायची, लायबिलिटीजची बेरीज करायची आणि सूत्र मांडायचं कॅपिटल बरोबर ॲसेट वजा लायबिलिटी बरोबर कॅपिटल. बघू आपण आता. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट ओपनिंग कॅपिटल बॅलन्स. म्हणजे आपण सुरुवातीचं भांडवल आपलं व्यवसायाचं मिळवण्यासाठी ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवायचे आहे. ओपनिंग ॲसेट्स अँड ओपनिंग लायबिलिटीज आर शोन in the opening statement of affairs. If the total of the asset is greater than total of liabilities side, it represent opening capital. आणि ओपनिंग कॅपिटलचं सूत्र ओपनिंग कॅपिटल बरोबर ओपनिंग ॲसेट्स वजा ओपनिंग लायबिलिटीज बरोबर ओपनिंग कॅपिटल. त्यानंतर हे झालं ओपनिंग. आता ओपनिंगच्या ऐवजी क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, ते पण सेम याप्रमाणेच, फक्त ओपनिंग आणि क्लोजिंग हे नाव बदललं की आपणास ओपनिंग आणि क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स असे दिसून येते. क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर. म्हणजे वर्ष संपल्यानंतर आपण क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवितो टू फाइंड आउट द क्लोजिंग कॅपिटल बॅलन्स. क्लोजिंग ॲसेट्स अँड क्लोजिंग लायबिलिटीज आर शोन इन द क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. इफ द टोटल ऑफ द assets is greater than the total of the liabilities. म्हणजे लायबिलिटी कमी आणि ॲसेट जास्त, लायबिलिटी कमी. इट रिप्रेझेंट क्लोजिंग कॅपिटल. आणि म्हणून आपण दोन सूत्र पाहिले. एक पहिलं सूत्र आपण पाहिलं इथं ओपनिंग कॅपिटल बरोबर ओपनिंग ॲसेट्स मायनस ओपनिंग लायबिलिटीज, आणि दुसरं सूत्र आपण पाहिलं क्लोजिंग कॅपिटल बरोबर क्लोजिंग ॲसेट्स मायनस क्लोजिंग लायबिलिटीज. हे आपणास समजून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर आता आपण उदाहरणाच्या दिशेने जाणार आहोत. तर त्यामध्ये आपणास सोल्युशन म्हणून हे बनवायचं आहे. तर यामध्ये आपणास ए आणि बी पार्ट असे दोन पार्ट आपल्याला बनवायचे. तर त्यामध्ये आपणास पेज नंबर 336 या पेजवर आपण पॉईंट चालू असताना पाहायचं आहे. आणि यामध्ये आपण ए आणि बी एमध्ये आपण ए आकडा एमध्ये आपण बनवणार आहोत. द फॉलोइंग इज द फॉर्मॅट ऑफ स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. आणि उदाहरण सोडवताना आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. वरती हेडिंग घ्यायचं इन द बुक्स ऑफ कन्सर्न स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस फॉर द इयर एंडेड. म्हणजे नफा किंवा तोटा झाला आहे ते आपल्याला पाहायचं आहे. 3 कॉलम यामध्ये आहेत. पर्टिक्युलर्स, इनर अमाऊंट रुपीज आणि आउटर अमाऊंट रुपीज. तर आपण आता स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस नफा किंवा तोटा पत्रक समजून घेत आहोत. हा फॉर्मॅट आपला अभ्यासून होणे गरजेचे आहे. तर पहा, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस फॉर द इयर एंडेड 31 मार्च, पुढे वर्ष टाकायचं. 3 कॉलम पर्टिक्युलर्स, इनर अमाऊंट रुपीज आणि आउटर अमाऊंट रुपीज. पहिल्यांदा लिहायचं आपण इथे क्लोजिंग कॅपिटल किंवा कॅपिटल ॲट द एंड ऑफ द इयर. त्यामध्ये आपण ॲड करायचं ॲड ड्रॉइंग्स मेड ड्युरिंग द इयर. म्हणजे कॅशमध्ये उचल असेल आणि गुड्स स्वरूपात उचल असेल तर ते आपण काय करायचं या कॅपिटलमध्ये ॲड करायचं आणि त्याची बेरीज खाली घ्यायची. त्यानंतर त्या बेरजेमधून लेस करायचं, लेस ॲडिशनल कॅपिटल ब्रॉड ड्युरिंग द इयर. जर वर्षामध्ये
फर्दर कॅपिटल ॲडिशनल कॅपिटल आणलं असेल तर ते आपण याच्यामधून काय करायचं, वजा करायचं. आणि ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल आपल्याला मिळेल आणि त्यामधून आपण लेस ओपनिंग कॅपिटल आपलं जे आहे सुरुवातीचं ते वजा करायचं आणि म्हणून आपणास मिळेल उत्तर नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस फॉर द इयर. या पद्धतीने हे सूत्र वापरायचं आहे. पुन्हा एकदा पहा काय सांगितलं, क्लोजिंग कॅपिटल किंवा कॅपिटल ॲट द एंड ऑफ द इयर आउटरला घेणे, त्यामध्ये ॲड करणे, ॲड ड्रॉइंग्स मेड ड्युरिंग द इयर, रोख आणि गुड्समध्ये ते त्याच्यामध्ये ॲड करायचं, इथं बेरीज येईल त्यामधून लेस करायचं. ॲडिशनल कॅपिटल ब्रॉड ड्युरिंग द इयर, काही ॲडजस्टमेंट असतील त्या वजा करायच्या, ओपनिंग कॅपिटल वजा करायचं आणि वजा केल्यानंतर जे उत्तर येईल ना ते नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असेल. जर पॉझिटिव्ह फिगर आली तर नेट प्रॉफिट असेल आणि निगेटिव्ह फिगर आली तर नेट लॉस असेल, असं आपणास उदाहरणामध्ये समजेल. नेक्स्ट आता आपण हा बी आकडा पाहणार आहोत. बीमध्ये आपल्याला काय बनवायचं, तर बीमध्ये आपल्याला बनवायचं आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. बी तो मगाचा ए आपण पाहिला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस आणि बी आपण पाहणार आहोत स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, घडामोड पत्रक, उलाढाल पत्रक. यामध्ये फॉलोइंग फॉर्मॅट ऑफ द स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मे गिवन द आयडिया ऑफ आयटम्स टू बी शोन इन इट. इन द बुक्स ऑफ डॅश डॅश स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन. घडामोडीचे पत्रक ओपनिंग आहे का क्लोजिंग आहे ते आपणास तारखेवरून समजेल. लेफ्ट हँड साईड लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, राईट हँड साईड ॲसेट्स अमाऊंट रुपीज. आता यामध्ये आपण सर्व लायबिलिटीज घ्यायच्या आणि सूत्र आपल्याला माहितीच आहे. सूत्र काय आहे, कॅपिटल बरोबर ॲसेट्स मायनस लायबिलिटीज, म्हणजे ॲसेटची बेरीज घ्यायची, लायबिलिटीची बेरीज घ्यायची आणि त्या बेरीजेमधून ॲसेटमधून लायबिलिटी वजा केल्या की आपलं भांडवल शिल्लक राहतं. म्हणजे आपण सूत्र लक्षात ठेवायचं, कॅपिटल बरोबर ॲसेट वजा लायबिलिटी. या सूत्राला फॉर्म्युलाला अनुसरून हा स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आहे. लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स सावकाराचे देणे, बिल्स पेबल देय विपत्र, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस द्यावायचे राहिलेले खर्च, बँक ओव्हरड्राफ्ट अधिकर्ष सवलत, बँक लोन बँकेचे कर्ज हे आउटरला घेऊन टाकायचे. त्यानंतर ॲसेट साईडला घ्यायचं, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्चर्स, बिल्डिंग, इन्व्हेस्टमेंट्स, सन्ड्री डेटर्स म्हणजे ऋणको, बिल्स रिसिवेबल म्हणजे येणे विपत्र, प्रिपेड एक्सपेन्सेस म्हणजे आगाऊ झालेले खर्च, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. यांची पहिल्यांदा बेरीज करायची, ती येथे घ्यायची. नंतर यांची बेरीज करायची, ती येथे घ्यायची आणि वजाबाकी केल्यानंतर जे आपलं कॅपिटल शिल्लक राहील त्याला आपण नाव द्यायचं कॅपिटल. त्याला म्हणायचं बॅलन्सिंग फिगर, फरकाची रक्कम. मग ते ओपनिंग किंवा क्लोजिंग प्रकारचं असेल. तर स्टुडंट्स आपण या टॉपिकमध्ये भरपूर माहिती घेतलेली आहे. तर या टॉपिकमध्ये आपण कशाकशाची माहिती घेतलेली आहे, तर इंट्रोडक्शन सिंगल एंट्री सिस्टीम ही एक अनसायंटिफिक, इनकरेक्ट, इनकम्प्लेट आणि अपूर्ण आणि एक अयोग्य अशी हिशोब ठेवण्याची पद्धत आहे, पण ती आपण ठेवतो. इंट्रोडक्शन पाहिलं. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं मिनिंग ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम, त्याच्या दोन व्याख्या कोहलर अँड कार्टर यांच्या मते. नंतर नेक्स्ट आपण यामध्ये पाहिलं डिफरन्स बिटवीन सिंगल एंट्री सिस्टीम अँड डबल एंट्री सिस्टीम. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, यामध्ये ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आणि क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये ओपनिंग कॅपिटलचं सूत्र पाहिलं आपण, ओपनिंग ॲसेट मायनस ओपनिंग लायबिलिटीज आणि
क्लोजिंग कॅपिटलचं पाहिलं आपलं क्लोजिंग ॲसेट मायनस क्लोजिंग लायबिलिटीज. त्यानंतर आपण यामध्ये पाहिलेलं आहे प्रिपरेशन ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. आपल्याला यामध्ये सोल्युशनमध्ये एक ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, 2 क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स अँड 3 स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस इत्यादी बनवायचे आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओचा व्यवस्थित काय करायचा अभ्यास करायचा आहे, माहिती करून घ्यायची आहे आणि उदाहरणाकडे लक्ष द्यायचं आहे. तरी व्हिडिओ जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण ऐकणे आणि आपणास अभ्यासासाठी धन्यवाद.